आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू कादाडे आहेत, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, तुम्ही सभेला जाऊ नका। त्यांनी सभा रद्द केली। हे इथं काही पण कंड्या उठवतात, कोण आजारी होतो, कोणी आजारी नव्हते, सगळे धडधाकट। मी खरं बोलतो, अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे। अजित दादा हे राज्याचे नेते आहेत, ते काही पण बोलू शकतात, काही पण करू शकतात। जर ते रात्रीतून उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर माझी सभा ते कॅन्सल पण करू शकतात। आणि त्या ठिकाणी कॅन्सल झाल्यानंतर मला जे दडपण आलं, जे माझ्यावरती मोठं दडपण त्रास झाल्यामुळं मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो। आणि म्हणून त्या ठिकाणी मला मुख्यमंत्री साहेबांचा निरोप आला की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, असा निरोप आला। त्याच्यामुळं आमचे काही शिवसैनिकसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वजण उपस्थित झाले असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी परत एकदा जोमाने कामाला लागलेलो आहे आणि निवडूनच येणार आहे अशी आम्ही सर्वांनी तयारी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।